राज्यातील बहुतेक सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झालेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारलाय। कर्मचारी संपावर जाणार असल्याने महसूलसह बहुतेक विभागातील प्रशासकीय कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे। हा संप मोडून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि त्यासाठी घाईघाईने विधानसभेत विधेयक मांडण्यात आले असून ते आज दोन्ही सभागृहात मंजूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होणार असून तत्पूर्वी सरकारकडून सकारात्मक निर्णयाची घोषणा होते का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल। पुढची बातमी पाहूया। सतत कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत आणि या विरोधात शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलने केली जात असतानाच राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या संदर्भात घोषणा केली आहे। अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल। आणि आतापर्यंतच्या अनुदानातले सगळ्यात जास्त जे 300 रुपये प्रति क्विंटलला 200 टन मर्यादेपर्यंतचं अनुदान कांद्याला या ठिकाणी 1 फेब्रुवारी 23 ते 31 मार्च 23 या कालावधीसाठी या ठिकाणी आपण जाहीर केलं आणि नुसतं जाहीर करून आपण थांबणार नाही। तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जशा जशा पद्धतीने हा कांदा खरेदी होत जाईल त्याप्रमाणे जी कागदपत्र संबंधित विभागाकडून उपलब्ध होतील त्याप्रमाणे हे अनुदान हे शेतकऱ्याला तातडीने दिलं जाईल। त्याच्यासाठीची तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झालेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी हातात गाजर घेऊन आंदोलन केलं। यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। कृषी मंत्र्याच्या वक्तव्यातून आपल्याला ऐकायला मिळत आहे या वक्तव्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि विधानसभेमध्ये तो मुद्दा आज आम्ही उपस्थित करू। त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि सरकार शेतकऱ्याला या आसमानी संकटामध्ये झालेलं नुकसान चणा, कापूस, कांदा, धान, ज्वारी, मका, द्राक्ष, फळबागा याचं झालेलं नुकसान याचं तातडीनं मदत देण्याच्या बद्दलची भूमिका सरकारने तातडीनं जाहीर करावी। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच असतात। मला वाटतं हे विधान शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषयीचं सरकारच्या असंवेदनशीलतेचं हे प्रमाण आणि प्रतीक आहे। शेतकरी आत्महत्या होतच असतात अशा प्रकारचं वक्तव्य करणं, मग या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने घोषणा केली होती की आम्ही आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू, परंतु दररोज आत्महत्यांचं प्रमाण आत्ताच्या घडीला वाढलेलं आहे। या सगळ्या धर्तीवर शेतकरी आंदोलन करतायत।